नमस्कार मित्रांनो, 25 जानेवारी 2026 या दिवशी मैदान होतं आहे कोरेगावच्या फाटीवरती. कोरेगावची जी हिंद केसरी फाटी आहे, कोरेगाव MIDC मधील जे मैदान आहे ते मैदान जे होते 25 तारखेला आपल्यासोबत आहेत जे मैदानाचे आयोजक. नमस्कार दादा. नमस्ते. मैदान हे जे आहे ते किती तारखेला, नक्की 25 तारखेला सांगा. मैदान जे आहे ते आपण 25 जानेवारीला आमचे छोटे बंधू आशुतोष भोसले त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मागच्या वर्षी पण मैदान घेतलं होते. आमचं आता पर्व दुसरं आहे. मागच्या वर्षी आमच्या मैदानाचे 81 गट झाले होते. आदत आणि दुसरं असं 81 गट झाले होते आणि एक क्वार्टर आणि एक मेगा असे टोटल 82 गट झाले होते आमचे टोटल सगळे. आणि मैदान आम्ही 6 वाजता ह्या मैदानाचा फायनल घेतला होता, एवढे गट होऊन सुद्धा. आता आमचं पाठीमागं एक मैदान झालं, ते मैदान सुद्धा देवदीपालीनिमित्त मैदान घेतलं होतं आम्ही. ते सुद्धा आमचे 75 गट झाले होते. त्याचे सुद्धा आम्ही फायनल, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल डायरेक्ट बक्षीस दिलं होतं. असे आम्ही 6 वाजता त्याचा पण फायनल आम्ही घेतला होता. आणि हे आता जे मैदान आहे 25 जानेवारीचं ते मैदान आम्ही आदत दुसरंच घेतलेलं आहे. आणि हे मैदान घेत असताना आम्ही काय केले की टोटल बक्षीस असतात 8, पण आम्ही बक्षीस केले 10. आणि आदतचे 5 सेमी होतील. आदतच्या जे 5 सेमी होतील त्याचे 5 दुसऱ्याचे होतील. आदतमध्ये 5 जे आहेत ते फायनलला जाणार, त्यानंतर क्वार्टर फायनलला 5 राहणार आणि मेगा फायनलला 5 राहणार. अशा आदतच्या 15 गाड्या राहणार. तशाच दुसऱ्याच्या 5 फायनल, 5 क्वार्टर फायनल, 5 मेगा फायनल अशा हे 15 राहणार. 15 दुनी 30 गाड्या ह्या फायनलला पात्र होणार आहेत त्या. आणि 30 दुनी 60 बैलगाडी मालक ही तर गुलाला पात्र होणार आहे. ते किती मोठं मैदान भरवले बघा. 30 जे गाडा मालक आहेत ते गुलालासाठी पात्र राहणार आहेत. या मैदानामध्ये जे फायनलला राहतील 1 ते 10 मध्ये त्याचं बक्षीस काय असेल? आम्ही बक्षीस देताना असं जरा वेगळ्या पद्धतीने केलंय. कारण की बाकीचे काय करतात 1 लाख रुपये, 71,000 रुपये, 51,000 रुपये आणि असे बक्षीस सिरियलनं 10,000 पर्यंत देतं. आम्ही टोटल जे फायनलला पात्र होतील त्या सगळ्यांना 21,000 रुपये ठेवले. जो माणूस सेमी काढतो म्हणजे गटाला जो बैल पळतो, सेमीला बैल पळतो, त्याचं वासुर एखाद्याचं मोठं असतं, गटाला काहीतरी घोटाळा होतो, त्यामुळे नंबरमध्ये खालीवर होतं. पण त्यानं सेमी काढला म्हणजे तो गुलाला पात्र झाला का तर पात्र झाला. मग आपण काय केलंय की 1 ते 5 सगळ्यांना 21,000 रुपये. दुसऱ्यामध्ये सुद्धा 1 ते 5 सगळ्यांना 21,000 रुपये. बक्षिसामध्ये आपण वर खाली काय ठेवलंच नाही. तुम्ही सेमी काढला की तुम्ही 21,000 पात्र झाला. बरोबर आहे. एक चांगलं असं कोरेगावच्या फाटीवरती 25 तारखेला मैदान होते. दादा, या मैदानाचा पल्ला किती असेल? ह्या मैदानाचा पल्ला आता आहे 1100 फूट. आता 1-2-3 मैदान झाले 1100 फूट पल्ला आहे, पण वासरांना पुढे दमतंय. आमच्या सगळ्यांचा विचार असा आहे की हो पल्ला 800 फूट ठेवायचा आम्ही विचार करतोय. आणि तेव्हा आम्ही म्हणजे 800 फूटच आम्ही पल्ला करणार आहे. पल्ला 200 फूट आम्ही कमी करणार आहे. ह्या सगळे सांगतात 900 फूट फाटी आहे. आम्ही फाटी स्वतः टेपनं मोजलेली आहे काल. आम्ही टोटली कंप्लीट 1110 फूट फाटी वरती आहे. तर आम्ही फाटी 800 फूट करणार आहे. ज्या फाटीचा पल्ला काय असेल? फाटीच्या आतल्या आत अंतर हे सगळ्यांना माहिती आहे. 14 फूट फाटीच्या आतल्या आत अंतर आहे या फाटीचं. आपल्याला ज्यावेळेस बैल पुढे थांबतात त्यावेळी काय असा कोणता घटक आहे की तो अडचण निर्माण करेल असा? आता पुढं तर थांबायला कुठंच काय अडचण नाहीये. आता आमच्या मित्र सागर बर्गे मेजर यांनी मैदान भरवलं होतं. त्या मैदानाच्या टाइमिंगला त्यांनी टोटल सगळे वरची पुढची दगडे वेचलेले आहेत. आणि जी काही राहिलेली दगडे आहेत ते आम्ही आता वेचायचं काम चालू केले. ते सुद्धा सगळे दगडे आम्ही वेचून घेणार आहे, काय ठेवणार नाही पुढं. मैदानाला दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल? बॅरिकेड आमचं पहिल्यापासून आहे तेवढंच, एक 400 फूट बॅरिकेड राहतेच. मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या नियमानुसार होईल का? आता हे मैदान तसं जर बघितलं तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला धरूनच आपण करतोय. कारण की आदतचा फायनल वेगळा करतोय, दुसऱ्याचा फायनल आपण वेगळा करतोय. ह्यात कुठंच आपण मिसगाईड करत नाही. त्यामुळे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला धरूनच आपलं हे मैदान असणार आहे. आणि राहिला विषय लॉबीचा टचचा, तर आपण एक बैल जर का पूर्ण छकडा पलीकडे गेला तरच आपण गाडी बाद धरतो, नाहीतर बाद धरत नाही. कारण की आदत वासर पळतात, त्यांना अजून जी गायला पेतात ती वासर सुद्धा पळायला येतात. वासर चांगलं पळतंय पण थोडंसं कुठं तर लॉबी झाली तर ते ही होतं. त्यामुळे आपण तो निर्णय जो आहे तो फाटी बदलून गेल्यानंतरच गाडी बाद राहील. फाटीतनं जर वासर पळालं तर त्याला निकाल दिला जाईल. ओके. मैदान आपल्याला लाईव्ह कोणत्या चॅनेलवर दिसेल? P3 लाईव्ह वरती पवन शेट यांचं आपल्याकडं लाईव्ह चॅनल दिसेल. आपल्या मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण काम करतील? समालोचक म्हणून आम्ही परवाशी पण आमचा फोन झाला आहे. प्रताप तात्या असतील, विकास सर असतील, श्रीमंत निकम असतील आणि जे आपले राजेंद्र पुदनवडे आहेत ते झेंडापंच आणि प्रवीण कनसे त्यांना सहकार्य म्हणून लाभेल. आणि आम्ही एक असं वेगळ्या पद्धतीनं नियोजन करायचं ठरवलेलं आहे की मैदानाचे लाईव्ह नोंद
जी आहे ऑनलाईन नोंद बर ती आम्ही 23 तारखेलाच बंद करणार आहे. 23 तारखेला संध्याकाळी 7 वाजता नोंद पूर्ण बंद होऊन जाईल. बरोबर. 24 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बापू असतील चिठ्ठ्या काढायला, विकास सर असतील, प्रताप तात्या असतील, ह्यांनाच आम्ही चिठ्ठ्या सगळ्या काढणार आहे. आणि लाईव्ह लॉट सुद्धा ते काढणार आणि सेमीचं चिठ्ठ्या आम्ही बापूंच्या हस्ते काढणार आहे. जरा वेगळं काहीतरी म्हणलं, वेगळं काहीतरी. बरोबर आहे. मैदान जे आहे त्या मैदानामध्ये आपल्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम असेल का? हो, पशुवैद्यकीय अधिकारी टीम राहते आपल्या इथं. ॲम्ब्युलन्स राहते, पशुवैद्यकाची टीम राहते. बैलांना पाण्याला वगैरे टँकर पण राहतोय आपल्या इथं. जे लांबून बैलगाडा मालक येतील, संभाजीनगर असतील, बीड असेल, जालना असेल, त्या भागातील असतील, त्यांना राहण्यासाठी वगैरे काय सुविधा? त्यांनी अगोदर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावं एक दिवस अगोदर, बाबा आम्ही येणार आहे म्हणून, त्यांची आम्ही इथं व्यवस्था करू. बरं. मैदानामध्ये जर गटाला सामना झाला तर काय चाल असेल? गटाला जर का खरोखर जर का सामना असेल तरच त्यांना चाल दिली जाईल. आणि ज्यांना म्हणजे वाटेल की बाबा आपण थोडक्यात मार खाल्ला आहे, आमची गाडी द्यावी, किंवा पार्सलिटी ज्यांना वाटेल बाबा आम्हाला कुठं तर पार्सलिटी आम्हाला मधनं या, खळवा इथनं खळवा, त्यांनी मैदानाला नाही आलं तरी चालेल, काही अडचण नाही. इथं येऊन म्हणजे एकाला का आम्ही जर का आपण सामना देत बसलो एखाद्यासाठी, जर का आपण चांगल्या गाडीला जर का मार बसत असेल तर तो माणूस नाही आला तरी चालेल. बरोबर आहे. ज्यावेळेस गटाचा तुम्हाला सांगितला नियम त्यांनी, आणि जर सेमीला जर सामना झाला तर? सेमीला सामना जर का झाला तर दोघं संघट मत करायचं दोन्ही बैलगाडी मालकांनी, आणि त्यातल्या मग कुणी पळायचं कुणी नाही पळायचं त्यांचं त्यांनी ठरवायचं. संगणमत करून जो काही निर्णय असेल, जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो निर्णय नियम आहे त्याप्रमाणेच राहील. मैदानाचा फायनल साधारणपणे किती वाजेपर्यंत होईल? मैदानाचा आपल्याला आता आम्ही मेगा फायनल सुद्धा पळवणार आहे, क्वार्टर फायनल पळवणार आहे आणि फायनल पळवणार आहे. आता मेगा फायनल आहे त्यांना आम्ही 2,000 रुपये ठेवलेलं आहे आणि ढाल. क्वार्टर फायनल आहे त्यांना 5,000 रुपये ढाल. जी फायनल आहे त्यांना प्रत्येक 21,000 रुपये आणि ढाल असं ठेवलेलं आहे. आम्ही तिन्ही सुद्धा पळवणार आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांनी लवकर नोंद करा, लवकर लॉट निघून जातील. 3 वाजेपर्यंत गट पळायला पाहिजेत आणि 5, 6, 5:30 वाजेपर्यंत तरी फायनल झाला, तिन्ही पण फायनल झाले पाहिजेत. मैदानामध्ये वशिला वगैरे असलं काही नाही ना? मगाशी आता मी सांगितलं तुम्हाला, ज्या माणसांना वशिला लावायचं असेल, ज्यांना हे करायचं असेल, त्यांनी नाही आलं तरी काय अडचण नाहीये. बरोबर आहे. मैदान हे जे आहे ते 25 तारखेला होते. जे लांबून बैलगाडी मालक येणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल सहभाग नोंदवण्यासाठी? लांबून ज्यांना यायचे, आणि दुसरं एक सांगायचं राहिलं की आम्ही फक्त 551 गाडीचीच नोंद घेणार आहे. त्यासाठी आम्ही 23 तारीख सांगितलेली आहे तुम्हाला. 23 तारखेनंतर आम्ही नोंद घेणार नाही. 551च्या 552 जरी आला तरी होणार नाही, घेणारच नाही. 551च बैलगाडी मालकांची इथं नोंद होईल, आणि नोंद करून लवकर सहकार्य करा. 551च्या पुढे 552 आला तर आम्ही घेणार नाही, कारण की 551 गुणुले 8 गट पळतील. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 552चा म्हणजे कुणी जरी आला, किती जरी मोठा असला, आमची 52 मध्ये घ्या, अजिबात जमणार नाही. 551च बैलगाडी मालकांची नोंद घेतली जाणार इथं. एक नियम, एक राहिला प्रश्न विचारायचा. ज्यावेळेस बैलाचा शेपटीचा चावा जर एखाद्या ड्रायव्हरने घेतला, तो निदर्शनाचा आलेल तर त्याच्यावर काय ॲक्शन असेल? ज्या बैलाच्या शेपटीचा चावा ज्या बैलगाडी ड्रायव्हर घेतलेला आहे, आणि जी 2 नंबरला गाडी उतरते त्या गाडीवाल्यांनी जर का आम्हाला ती निदर्शनाला आणून दिलं तर त्याच्यावरती आम्ही गाडी बाद करणार. त्याची गाडी बसलेली असू द्या, सेमीला असू द्या, फायनलला असू द्या, नाहीतर गटाला असू द्या, गाडी बाद केली जाणार. ती फूक लावलेली असेल किंवा बाकीच्या सगळ्या जर काही गोष्टी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला सोडून बाहेर कुठलं काय झालं तर ती गाडी बादच. ओके. आणि कोण बोलणार आहे?